अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुरुवार म्हटलं की आपण आपल्या गुरुची सेवा करत असतो, म्हणजेच आपल्या स्वामीची सेवा करतो आणि काही उपाय देखील आपण करत असतो. आज मी तुम्हाला अतिशय अनुभवसिद्ध उपाय सांगणार आहे. असं म्हटलं जातं की आपल्या हाताच्या रेषा असतात ना, म्हणजेच हस्तरेषा, त्याने आपलं नशीब बदलत असतं. म्हणजेच फक्त 5 गुरुवार तुम्हाला उपाय करायचा आहे. काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. गाईला आपल्या हिंदू धर्मात ती अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. गाईमध्ये 33 कोटी देव असतात असं म्हटलं जातं. आपल्याला गुरुकृपा व्हावी, गुरुबळ वाढावं म्हणून आपण गाईला डाळ गुळ पण आपण खाऊ घालतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 5 गुरुवार हरभरा डाळ व गूळ गाईला खाऊ घालायचं आहे. खाऊ घालताना आपण काय करतो, वाटीत किंवा ताटात खायला घालतो. तसं आपल्याला घालायचं नाही. गाईच्या पायाचे शेपूट पायाचे किंवा शेपटाचे आपण दर्शन घेतो, प्रदक्षिणा घालतो, हळद कुंकू घालतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गूळ आणि डाळ जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्हाला तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे. हातात गूळ डाळ घ्या, डाळ जास्त घ्या, कंजूसपणा करू नका. देवाला मागताना आपण कंजूसपणा करत नाही. असं म्हटलं जातं की गाय जेव्हा आपला हात चाटते तेव्हा आयुष्यातले आपल्या हस्तरेषातले आलेले नकारात्मकता, दरिद्री आलेले वाईट गोष्टी स्वतः गाय चाटून घेते, स्वतः ती ग्रहण करते. म्हणून त्या गायीने तुमचे हातही चाटले पाहिजेत. जेव्हा ती चाटते तेव्हा हस्तरेषातला दोष कमी होण्यास मदत होतो.